कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं झालं आलीस मॅडम। त्या अशाच असंच यायला हे काय गार्डन आहे? नाही म्हणजे मीच बोलवलंय तिला इथे आणि आजपासून ती रोज इथे येणार आहे। का मॅडम? कारण आतापर्यंत ती फक्त आद्य फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई होती, पण यापुढे ती VW इन्फ्रा मध्ये सुद्धा काम करणार आहे। काय बोलताय काय मॅडम? अरे हो, ती केपेबल आहे, टॅलेंटेड आहे। हो, तेव्हा विजय लवकरात लवकर तिचं अपॉइंटमेंट लेटर टाइप कर। मी वेदांशी बोलते। कॉंग्रॅच्युलेशन्स आणि गुड लक। थँक्यू काकू, पाया पडते। सुखी राहा। हे काय, तुम्ही असे का उभे आहे? हसलात तर मी काय फाशी देणार नाहीये। म्हणले मॅडम, खूप आनंद झालाय खरंच। कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू थँक्यू। एकदम सारिंद्राचा सासा कसा काय झाला हो? शट अप विजय। अहो पण ही जादू कशी काय झाली? म्हणजे काय झालं नक्की? कसं काय केलं हे सगळं तुम्ही? अहो विजय, ही तर फक्त सुरुवात आहे। म्हणजे तुमचे आणि वेदांत सरांचे 36 गुण जुळले? छे, आमचा 36चा आकडाच आहे। एकही गुण जुळेल की नाही माहिती नाही। जुळतील हो। आणि एक नाही, सगळे 36च्या 36 गुण जुळतील। मला खात्री आहे। मी आहे कम तुलाच बोलवणार होतो आता। का वेदांत? मी नसताना जी काही कामं आपण केली आहेत ना, त्याचा सगळा डिटेल डाटा मला हवा आहे। आपल्या टेंडरचा आत्तापर्यंतचा स्टेटस पाठवून दे। आणि हां, लवकरात लवकर अकाउंट्स अँड फायनान्स डिपार्टमेंटच्या HOD सोबत एक मीटिंग अरेंज कर। यू हर्ड मी राईट? हम येस, ऍक्च्युली मला थोडं बोलायचं आहे। काही अर्जंट आहे? व्हेरी अर्जंट। गो अहेड। वेदांत, मला HR एजन्सीने सांगितलं की इथे वॅकन्सी आहे। मी अप्लाय केलं, फॉर्मल इंटरव्ह्यू झाला। माझं क्वालिफिकेशन, परफॉर्मन्स, टेम्परामेंट सगळंच त्यांना आवडलं, म्हणून माझं सिलेक्शन झालं। मी जॉईन केल्यापासून इथे फार मन लावून काम केलंय। इनफॅक्ट टीम सोबत माझा रॅपो सुद्धा खूप चांगला जमला होता। आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर ॲट माय वर्क, व्हेरी प्रिसाइज, डिसिप्लिन्ड, एव्हरीथिंग। पण हे सगळं तू मला आत्ता का सांगतेस? कारण आज अचानक नूतन मॅम आल्या आणि म्हणाल्या की वेदांत ठरवेल की माझी या कंपनीला गरज आहे की नाही। हो, आई असं म्हणाली? हो वेदांत, आय एम सॉरी इफ आय एम क्रॉसिंग माय लिमिट्स, पण हा माझ्यावर अन्याय नाहीये का? मी फार मनापासून काम केलं इथे, आणि फक्त पैशांसाठी नाही, तर इथलं कल्चर, इथली प्रोसेस सगळं समजून घेण्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेत। आय नो। And साहित्य, you're actually good. Seriously? I mean, you really think so? Seriously. म्हणजे आता मी परत आलो याचा अर्थ असा होत नाही की तुला जावं लागेल। तू थांब, the company needs you. आणि तसंही मलाही एका हेल्पिंग हँडची गरज आहे, सो तो हेल्पिंग हँड तू असू शकतेस। Sure. प्रोव्हाइडेड तुला आता जरा माझ्या कलाने घ्यावं लागेल। Of course I will. ग्रेट देन, तुझी खूप मदत होईल मला। आणि एनिवेज येत्या काही दिवसात मी जरा बिझी असणार आहे, सो म्हणजे
वेदांत तुला माहित ओके आय थिंक आय शुड लीव हो. तिला काय झालं रागारागात का निघून जायचं आणि का आली होती ती इथे अगं आईने तिला सांगितलं की ती इथे राहणार आहे का नाही हे मी ठरवणार आणि म्हणून ती आली होती. मग काय मी सांगितलं तिला की कंटिन्यू कर. काय अरे पण वेदांत काय गरज आहे म्हणजे गरज आहे अशी अचानक वेदांत मी तुला वर्षभरापासून बघते तू ही कंपनी एकटा सांभाळतोस आणि आता तुला सीईओ ची गरज वाटते आणि विसरलास का तू तिला सीईओ म्हणून नेमलं म्हणून तू ही कंपनी सोडून गेला होतास ना. मुले माहिती आहे मला. अगं पण तेव्हा आईचा हेतू वेगळा होता तुलाही माहिती आहे नाही आणि मी नसताना तिने कंपनी नीट सांभाळली. सो आय थिंक शी इज एफिशियंट. हे बघ आय एम सॉरी टू से दिस पण ती माझ्या डोक्यात जाते. तू प्लीज तिला इथून काढ. अमूल्य हा माझा प्रोफेशनल कॉल आहे. बाकी गोष्टींबद्दल हो पण या गोष्टीबद्दल नाही. का कारण ती मला पाण्यात बघते. अमूल्य तुला कळतंय का किती सिली आर्ग्युमेंट आहे. ही कंपनी तुला कोण पाण्यात बघतं कोण नाही याचा विचार करून नाही चालवत. दिस इज कॉर्पोरेट. इथे जो युजफुल असतो तो टिकतो, जो नसेल तो फायर होतो. सिंपल. शी इज एन एसेट फॉर द कंपनी अँड शी विल स्टे. आणि माझं काय तुझं काय. नूतन काकूंनी मला सांगितलं की मी VW इन्फ्रासाठी पण काम करणार आहे. इनफॅक्ट त्यांनी विजयला माझं अपॉइंटमेंट लेटर सुद्धा बनवायला सांगितलं. दॅट्स अ ग्रेट न्यूज. काय प्रॉब्लेम आहे मग. हे बघ जर तुला असं वाटत असेल की मी इथे काम करावं तर साहित्य इथे काम करू शकतो. अमूल्य व्हॉट नॉनसेन्स. हे बघ मला ना ही कंडिशन मान्यच नाही आणि मला येऊन सांगायचं नाही मी काय करायचं काय नाही ते मी ठरवणार. कळलं. आणि आपल्या नात्याला मी रिस्पेक्ट करतो आणि आयुष्यभर करत राहीन. पण तू मला माझ्या कंपनीच्या कामात इन्फ्लुएन्स नाही करू शकत. तू मला ब्लॅकमेल नाही करू शकत आणि मला असं अल्टिमेटम दिलेलं नाही आवडत. मी तसं म्हणतच नाहीये वेदांत. मी तुला फक्त माझा डिसिजन सांगते. मी जाते इथून. तू आणि तुझी साहित्य काय पाहिजे ते करा. अमूल्य अगं तू झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.